आंब्याचं सीझन सुरू आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये आंबे किंवा आंब्यापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ, रेसिपीज प्रत्येक घरामध्ये बनवले जात आहेत. चला, तर आजही आपण आंब्याची वडी किंवा आपण याला आंब्याचे पापड किंवा आंब्याची पोळी देखील म्हणू शकतो. आपण आज बघणार आहोत आंब्याचे पापड किंवा आंब्याची पोळी ही बनवण्यासाठी अगदी 2 किंवा 3 साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. नमस्कार सर्वांना, माझ्या किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 फुलपात्र भरून आपण आंब्याचा रस घेणार आहोत. 1 फुलपात्र झालं, हे दुसरं फुलपात्र. आंब्याचा रस चांगला शिजवून घ्यायचा आहे. रस चांगला शिजत आला की आपण त्यामध्ये 1 फुलपात्र भरून साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आंब्याचा रस सारखं ढवळल्यामुळे खाली तळाला लागत नाही, करपत नाही. त्यामध्ये आपण चवीनुसार अर्धा चमचा काळं मीठ घालून घेतलेलं आहे. कंटिन्यू आंब्याचा रस हलवत राहायचा आहे. आंब्याचा सीझन सुरू आहे आणि प्रत्येक घरामध्ये आंब्यापासून बनणारे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या जात आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे केलेली रेसिपी वर्षभर चांगली राहते. आंब्याचा सीझन नसताना देखील तुम्ही आंब्याचा स्वाद घेऊ शकता. आंब्याची पोळी किंवा पापड बनवण्यासाठी कमीत कमी म्हणजे 4 ते 5 मिनिटांमध्ये आंब्याची पोळी बनवू शकतो. रस शिजवण्याच्या आधीच आपल्याला ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये चांगलं तूप व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये शिजवलेला आंब्याचा रस हळूहळू टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर हलक्या हाताने दोन्ही ताटांना हलवून घ्यायचं आहे. म्हणजेच व्यवस्थित सर्व बाजूंनी रस पोहोचेल असं करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली पोळी बनवून तयार आहे. आता ही 2 ते 3 दिवस आपल्याला उन्हामध्ये किंवा फॅनमध्ये वाळवून घ्यायची आहे. आंब्याचा रस पातळ थर दिला असेल तर ती 2 दिवसातच तयार होते. जाड थर दिला असेल तर त्याला 3 ते 4 दिवस लागू शकतात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा. 3 दिवसानंतर आंब्याची पोळी किंवा आंब्याचे पापड तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान रोल तयार झालेले आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील रेसिपीमध्येच. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.